सामना पाहतोय, एक अट्टतटीचा सामना पाहतोय। अतिशय महत्वाचा सामना करो या मरोची लढत। जो संघ विजय होईल तो मात्र सुपर 8 साठी पात्र होईल आणि जो मात्र पराजित होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल। गाडी क्रमांक 15 52 पकडावी लागेल। अशा स्थितीचा हा सामना मात्र आपण पाहतोय। सामन्याला होते सुरुवात। स्ट्राइक एंड आपण पाहतोय भालचंद्र रियान 11 संघाचा खेळाडू। पहिला चेंडू त्रिफळा उडवला गेलाय। काय जल्लोष आपण पाहतोय ब्रदर्स 11 संघाकडून। एक आयकॉन खेळाडू ज्याचं नाव संपूर्ण कर्जत तालुक्यात घेतलं जातं आदिवासी क्रिकेट संघामध्ये, तोच खेळाडू भालचंद्र मात्र बॅक टू द डग आउट होतोय। पहिला चेंडू मात्र काय लाजवाब हाताळलाय किरण गावंडाने। नौका फलंदाज रवाना केला जातोय मैदानात। भूषणला एक डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मॅन फ्रॉम पिंपळपाडा या गावाची आन बान शान या ठिकाणी मैदानात रवाना होत आहे। मागच्या सामन्यामध्ये या फलंदाजाने काय फलंदाजी साकारली गेली होती। अवघ्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 22 धावा या फलंदाजाने ठोकून काढल्या होत्या। तोच फलंदाज रवाना होतोय मैदानात। भूषण नॉन स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहतोय प्रकाश मॅन फ्रॉम नागेवाडीचा हा फलंदाज। याने देखील मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली गेली होती। तितका महत्वाचा सामना आपण पाहतोय, तितका जल्लोष त्या ठिकाणी व्यक्त करताना आपण पाहिली क्षेत्ररक्षण करणारी टीम ब्रदर्स 11 संघ आणि रियान 11 संघ। आज मात्र चांगली खेळी साकारावी लागेल या सामन्यामध्ये, चांगली खेळी करावी लागेल या भूषणला, कारण तितका महत्वाचा सामना मात्र आपण पाहतोय। पुन्हा त्या ठिकाणी फटका जमला लेग साइडला। नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय। वन बाउन्स येतोय चौकार। फटकेबाजीला सुरुवात झाली गेली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती भालचंद्र सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला गेला। पुन्हा या ठिकाणी 2 धाब्यांची पेनल्टी असेल ब्रदर्स 11 संघाला, कारण 10च खेळाडू त्या ठिकाणी खेळी करतायत मैदानात। 2 धाब्यांची पेनल्टी असेल ते मात्र नंतर ऍड केली जाईल, हे लक्षात घ्यायचंय दोन्ही संघ। भूषणच्या बॅट मधून एक चौकार तर आला गेला। या प्रहार चढवायला सुरुवात केली गेली आहे किरण गावंडा या गोलंदाजावरती। त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी कमबॅक झालं गेलाय। या चेंडूवरती चांगला चेंडू हाताळलाय किरणने। निर्धाव चेंडू आला गेलाय। 4 धावा धावफलकावरती पाहतोय या रियान 11 संघाच्या। त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी मात्र अपील झाली गेली आहे। काय उड्या मारतोय किरण। अपील स्ट्रॉंग होती परंतु पंचगिरी देखील तितकी स्ट्रॉंग आपण पाहतोय। डीके पॅनलच्या माध्यमातून ही पंचगिरी आपण या सामन्यांमध्ये या लीग स्टेज मध्ये पाहतोय। एक चांगली पंचगिरी त्या ठिकाणी निदर्शनास येते। निर्धाव चेंडू आला गेलाय, चांगली अपील होती। भूषणला या ठिकाणी कुठेतरी थांबवलं गेलंय, किरणने ओळखलं गेलंय भूषणची खेळी आहे। पुन्हा अपील, अपील आणि अपीलच होताना पाहतोय। चांगली गोलंदाजी मात्र पाहिली गेली आहे। कुठेतरी एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र किरणने ओळखलं गेला, भूषणची खेळी ओळखली गेली आहे। भूषणचा जो स्ट्रॉंग झोन होता तो किरणने ओळखला गेला आहे। वारंवार निर्धाव चेंडू आले गेले आहेत। पुन्हा पुन्हा तोच चेंडू हाताळला गेलाय। पुन्हा निर्धाव चेंडू आला गेलाय। पहिलं षटक संपलं गेलाय। धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत रियान 11 संघाच्या। एक गडी मात्र बाद झाला गेलाय। चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्या। क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप घ्या।
प्रसाद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. दुसरं षटक घेऊन येतोय प्रसाद मॅन फ्रॉम चौदरवाडीचा हा एक ऑलराऊंडर खेळाडू. समोर फलंदाज देखील पाहतोय आपण नागेवाडी संघाचा सितारा प्रकाश फला ऑन स्ट्राईकला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी साकारली होती. तोच फलंदाज आपण प्रकाशला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंडला आपण भूषणला पाहतोय. ज्या भूषणच्या बॅट मधून एक चौकार आलाय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी प्रकाशने फटका सजवला ऑफ साइडला, येतोय चौकार. लाजवाब फटका आलाय. प्रकाशला माहिती आहे धावफलकावरती फक्त 4 धावा आहेत. त्या ठिकाणी मात्र सलामीला गेलेला प्रकाश या ठिकाणी पूर्णपणे समजून घेतोय. एक संयमी खेळी साकारतोय. कॅप झोन मध्ये चेंडूला कट केला गेलाय. आलाय चौकार. 8 धावा धावफलकावरती. प्रसाद वरती मात्र हल्ला बोल करायला सुरुवात केली गेली या प्रकाशने. लाजवाब त्या ठिकाणी चेंडू हाताळलाय. क्रिकेट विश्वातलं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातोय तोच चेंडू या ठिकाणी यॉर्क पद्धतीचा चेंडू हाताळलाय या प्रसादने. आणि त्या ठिकाणी मात्र चांगला टॅप केला गेलाय. चांगला चेंडू त्या ठिकाणी फेस केला गेलाय प्रकाश या फलंदाजाला. हीच तर खासियत आहे या फलंदाजाची. जो चेंडू मात्र खराब असेल त्याच्यावरती हल्ला बोल करायचा. चांगल्या चेंडूला त्या ठिकाणी मात्र सन्मान द्यायचा. तेच या ठिकाणी केलं गेलं या प्रकाशच्या माध्यमातून. अवघी सिंगल धाव आली गेली. स्ट्राईक रोटेट झाली गेली आहे. एक डावखुरी हाताचा फलंदाज भूषण स्ट्राईक एंडला आलाय. या ठिकाणी भूषणने फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तू मै करण्याच्या नादात या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत या ठिकाणी आलं गेलंय. पंचांचा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलं गेलंय. या ठिकाणी चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी चेक केलं जात आहे. डिसिजन खूप डिफिकल्ट येत आहे. तिसरे पंच या ठिकाणी आले गेले. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ऑन द रफ या ठिकाणी डिसिजन थोड्याच वेळात आपल्याला पोहोचवलं जाईल. फलंदाज बाद असेल. डिसिजन आले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं गेलं. फलंदाज बाद. फलंदाज रुपेशला त्या ठिकाणी रवाना केलं गेलाय. रुपेश आणि प्रकाशला कुठेतरी संयमी खेळी करावी लागेल. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ प्रसाद या गोलंदाजाचं. या ठिकाणी मात्र चेंडू खूपच शॉर्ट पिच होता. लेग साइडला भिरकावलाय. आल्या आल्या एक चौकार ठोकलाय रुपेशने. आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट करून दाखवले जात आहेत. नवीन बॉल द्यायचा आहे. चेंडू पुरवायचे आहेत लगेच. जास्त टाइम घ्यायचा नाहीये. चला स्पीडअप घ्यायचा आहे. एक चौकार तर रुपेशच्या बॅट मधून आला गेलाय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या रियन 11 संघाच्या कुठेतरी अडथळा निर्माण झाला गेलाय गोलंदाज प्रसादच्या गोलंदाजीवरती. अजूनही प्रकाश नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती लावल्या जातील.
या ठिकाणी चांगला फटका स्टेट ऑन द ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. गेम बॉल आलाय. गेम बॉल घ्यायचा आहे. निर्धाव चेंडू तर आला गेलाय. या 13 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ प्रसाद या गोलंदाजाचा अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे. चांगला कमबॅक या ठिकाणी राहिला गेला आहे प्रसादचा. या ठिकाणी पुन्हा लेग साइडला चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतो एक चौकार. एक सिंगल धाव आली गेली आहे. धावफलकाचा विचार केला तर 18 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आपण किरण गावंडा या गोलंदाजाचं पाहतोय. आता मात्र कुठेतरी स्तुती केली गेली या गोलंदाजाची. एक खराब चेंडू आला गेलाय. खूपच लेग एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेला. अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता किरणचा, परंतु पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलं गेलाय. व्हाईट बॉलची घोषणा झाली गेली. एक अवांतर धाव मिळाली गेली आहे. एक धाव धावफलकावरती वाढली गेली आहे. या ठिकाणी पुन्हा लेग साइडला चेंडू कट केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. आलाय पुन्हा एक चौकार. आंबिवली परिसर प्रीमियर लीग पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये चांगला त्या ठिकाणी धावफलकावरती लावल्या जातील. अतिशय महत्वाचा हा सामना आपण पाहतोय. कुठेतरी 60 ते 65 धाब्याचं टार्गेट समोर ठेवणं गरजेचं असेल. समोरची टीम देखील आपण पाहतोय. या ब्रदर्स 11 संघ, या संघामध्ये देखील मजबूत फलंदाजी आपण पाहतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. चौथं षटक घेऊन प्रकाशला या ठिकाणी अगदी स्लोअर गतीचा चेंडू आणि एक सुरेख फटका प्रकाशच्या बॅट मधून आलाय षटकार. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहिली गेली आहे. प्रकाश टू अमोल, एक चांगली संयमी साजेदारी व्हायला सुरुवात झाली गेली आहे. याच साजेदारीची मात्र अपेक्षा होती ती रियान 11 संघासाठी आहे. त्याप्रमाणे खेळी देखील साकारली जाते या प्रकाश भला या फलंदाजाकडून. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. या मिडॉनला त्या ठिकाणी पुन्हा किरण आहे. चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. धावफलकाचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज अनिकेतचं पाहतोय. चांगल्या मजबूत स्थितीत त्या ठिकाणी धावफलक पुढे घेऊन जात असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय. आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अमोलला. या ठिकाणी चांगला स्लोअर गतीचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला अनिकेतने.
अमोलला त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. मोठा फटका मारण्याचा अमोलचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेलाय. धावफलक स्थिर पाहतोय 42. ज्यावेळी कुठेतरी भालचंद्र अगदी स्वस्तात बाद झाला होता, त्यानंतर वाटलं गेलं होतं की कुठेतरी धावफलक त्या ठिकाणी स्थिर राहील, परंतु या ठिकाणी लाजवाब फटका आलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. वन बाउन्स, चौकार. टीजे सन्माननीय पाहुण्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. आदरणीय पुंडलिक शेठ देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत मोग्रजचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल, आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. पंचांशी वाद घालायचा नाही, या कृपया संयम राखायचा आहे. जो डिसिजन येईल आतिषबाजीने या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. पाहुण्यांना विनंती असेल, आपण येऊन या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. डिसिजन या ठिकाणी पेंडिंग असेल. तिसरे पंच या ठिकाणी मात्र चेक केले जात आहेत. विकेट
या ठिकाणी मात्र असेल. विकेट या ठिकाणी गेली आहे. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालं गेले आहे. सन्माननीय पुंडलिक दादा देशमुख ग्रुप ग्रामपंचायत मोगरजच्या माजी सरपंच या ठिकाणी त्यांचं आगमन झालं गेलं आहे. आदरणीय महेश दादा रसाळ एक सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजनातर्फे सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय गणेश दादा लाडके, आदरणीय राहुल दादा बेसकर, आदरणीय दत्ता दादा ठोंबरे, आदरणीय बाळू कानाडे, आदरणीय भरत दादा शीद यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले गेले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आजच्या दिवसातले हे प्रमुख पाहुणे यांचं या व्यासपीठाला शुभ शगुन लागले गेले आहेत. शुभ पावलांनी या ठिकाणी व्यासपीठावरती आले गेले आहेत. आयोजनातर्फे सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. आपण सामना पाहतो या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण आणि याच्या नंतरचा असणारा सामना सिद्धविनायक 11 वर्सेस लेट महादू सावंत 11 संघ. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या ठिकाणी मात्र विकेट दिली जाते आणि नौका फलंदाज मैदानात जात असताना आपण पाहतोय मॅन फ्रॉम पिंपळपाड्याचा एक हार्ड हिटर फलंदाज नाना मैदानात रवाना होतोय. नानाची ग्रँड एंट्री होते मैदानात. नानाची ग्रँड एंट्री आपण पाहिली गेली आहे. नाना मैदानात रवाना झाला गेलाय. नानाला या ठिकाणी कुठेतरी फटके सजवावे लागतील. आपण षटक पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक या इनिंग मधलं पाहतोय. गोलंदाज हेमंत अद्यापपर्यंत तरी चांगलं षटक हाताळलं गेलं या हेमंतने. नाना ऑन स्ट्राइक एंड वरती असेल. पुढचा चेंडू अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू होता. लेग साइडला कट केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का नाना? परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागलं गेलंय नानाला. धावफलकाचा विचार केला तर 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रियान 11 संघाची 50 मात्र कंप्लीट झाली गेली आहे. हेमंत गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंड वरती अमोलला पाहतोय. या अमोलने फटका सजवला. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका कार्पेटच्या साईन आला गेला. क्षेत्ररक्षक किरणने चुकी केली गेली आहे. डेंगा फटून चेंडू फरार झाला. आलाय चौकार और टू डीजे. धावा आणि पॅनल्टीच्या 2 55-56 धावा आणि 57 धावांचा टार्गेट चेस करायला असेल टीम ब्रदर्स 11 संघाला. सत्तावन्न धावांचं टार्गेट असेल ब्रदर्स 11 संघाला. तोपर्यंत आपण संधी देऊयात डीजेला और टू डीजे. व्यासपीठावर यायचंय. श्री सिद्धिविनायक 11 साठी लास्ट कॉल आहे हा नाणेफेकीसाठी.
चला स्पीडअप करायचंय. हॅलो. हॅलो. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. निश्चितपणे आयोजकांचं या ठिकाणी सांगण्यात आलं गेलं आहे ज्या प्लेअरने फॉर्म भरला नव्हता तो खेळवला गेलाय त्या 2 धाब्यांची पॅनल्टी आणि एक शॉर्ट फेअर म्हणजे 10 खेळाडू आहेत त्याच्या 2 धाब्यांची पॅनल्टी अशा 4 धावा आणि एक नो बॉल अशा 5 धाब्यांची पॅनल्टी मात्र या ठिकाणी बसली गेली आहे रियल 11 संघाला. आणि पहिला बॉल आलाय चौकार म्हणजे 9 धावा धावफलकावरती या पॅनल्टीच्या पकडून या ठिकाणी एक लाजवाब फटका आलाय गणेशच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार डीजे
मॅन फ्रॉम पिंपळपाड्याचा हा खेळाडू या ठिकाणी आपल्या संघासाठी कुठेतरी चमत्कार घडवून दाखवावा लागेल या रुपेश गोलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय दशरथला. या ठिकाणी दशरथने फटका सजवला, चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्या ठिकाणी चेंडू फरार होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं गेलाय, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. 2 धावेने धाव फलक आपण पाहतोय 23 या अंकावरती जाऊन पोहोचलं गेलाय. एक गड्डी मात्र त्या ठिकाणी बाद झाला गेलाय. या ठिकाणी दशरथ ब्रँड येतोय षटकार. अगदी सेफ झोन मध्ये हा फटका सजवलाय दशरथने. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आलाय षटकार. नौका फलंदाज हर्षदला पाहतोय. मॅन फ्रॉम आंबिवलीचा हा खेळाडू. नॉन स्ट्रायकेटला आपण किरण गावंडाला पाहतोय. अद्यापर्यंत धावफल पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 57 धाव्यांचं टार्गेट चेस करायचंय. या ठिकाणी पुन्हा लाच जवाब चेंडू हाताळला या रुपेश या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आला गेलाय. चौकार हॅट्रिक साठी रमेश मराडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी बॅटची लिडिंग कॅच. काय कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच पकडली गेली आहे नानाने. हर्षदला मात्र माघारी परतावं लागेल. या ठिकाणी मात्र विकेट जायला सुरुवात झाली गेली. कुठेतरी संयमी खेळी करणं गरजेचं असेल ब्रदर्स 11 संघाला. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता हर्षद. बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. हर्षद बॅक टू द डगआउट चला गेलाय. डबका फलंदाज येतोय आपण पाहतोय या प्रसादला. ज्याच्या बॅट मध्ये टायमिंग चांगला आहे तोच फलंदाज प्रसाद या ठिकाणी या क्रीज वरती जात असताना आपण पाहतोय या प्रसादला आणि किरणला कुठेतरी संयमी खेळी करणं गरजेचं असेल. कारण आपण टार्गेट चेस करतोय. 57 धाव्यांचा अद्यापपर्यंत धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाज रुपेश. अद्यापर्यंत तरी चांगलं षटक हाताळलं गेलंय या रुपेशने. 2 मोठे गडी बाद त्या ठिकाणी केले गेले आहेत. या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता. फुल पे पूल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात गणेश. काय लाजवाब झेल पकडली आहे आणि प्रसाद देखील या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय. आकाश पारधी कुठे असतील आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आकाश पारधी अजूनही येणारे 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ब्रदर्स 11 संघाला. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय या मंगल. मॅन फ्रॉम खोंडेवाडीचा हा खेळाडू मंगल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. या स्ट्राईक एंडला आपण फलंदाज देखील पाहतोय किरण गावंडा. मॅन फ्रॉम धोत्रेवाडीचा हा सितारा. एक करो या मोरोची लढत आपण पाहतोय. जो संघ विजय होईल तो मात्र सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल.
या ठिकाणी किरण ब्रँड येतोय, दमदार फटका पाहतोय, किरणच्या पाठ मधून येतोय षटकार. थँक्यू डीजे. लाजवाब फटका पाहिला आपण, किरणच्या बॅट मधून आलेला षटकार. हॅलो, एक चौकार आलाय. या किरणच्या बॅट मधून धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत ब्रदर्स 11 संघाच्या. अजूनही 15 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज विजयासाठी आहे. थोड्या बॅटची लिडिंग एज लागली जाते, चांगलं त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय, निर्धाव चेंडू येतोय. समीकरण पुन्हा चेंज झालं गेले. येणारे 14 चेंडू 18 धाब्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळच सांगू शकेल, कारण तितका महत्वाचा आपण सामना पाहतोय. करो या मरोची लढत दोन संघादरम्यान आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा किरणने फटका सजवलाय, लाजवाब फटका आलाय षटकार. फटका चांगला आलाय. या किरणच्या बॅट मधून समीकरण पूर्णपणे चेंज झाले गेले. 13 चेंडू 12 धाब्यांची गरज. पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली होती. या निर्धाव चेंडू आला गेलाय, षटक संपलं गेलाय. तिसरं 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आपण पाहतोय 45 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये, दक्षता घ्यायची. निश्चितपणे पंचांचं सांगणं येत आहे, बाहेरून असं काही बोललं गेलं तर पंचांचं डिसिजन निश्चितपणे येईल, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. निश्चितपणे चांगलं पंचांचं डिसिजन येईल त्या ठिकाणी. पंच त्या ठिकाणी समजून सांगतायत, जर आवाज आला तर त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल टीमला, आणि त्या पॅनल्टी मात्र त्या ठिकाणी महागात ठरू शकतील, कारण तितका महत्वाचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान ब्रदर्स 11 वर्सेस रियान 11 संघादरम्यानचा सामना पाहतोय. येणारे 12 चेंडू 12 धाब्यांची गरज. कुठेतरी चमत्कार घडवला जाईल का रुपेश या गोलंदाजाकडून? या ठिकाणी विकेट, LBW ची विकेट या ठिकाणी गेली आहे. अंकुश गेला होता, अंकुश मात्र बाद होऊन तंबूत परतला गेलाय. नौका फलंदाज आपण पाहतोय अनिकेतला. अजूनही 11 चेंडू 12 धाब्यांची गरज असताना नौका फलंदाज रवाना केला गेला अनिकेतला. आणि आदरणीय शिवाजी सावंत यांच्याकडून मात्र पारितोषिक लागले गेले. विकेट हॅट्रिकला 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी पुन्हा लाजवाब चेंडू हाताळलाय. काय लाजवाब गोलंदाजी पाहतोय रुपेश या गोलंदाजाकडून. वारंवार ब्लॉक होल्ड पद्धतीचे चेंडू त्या ठिकाणी हाताळले जात आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव आले आहेत, 1 विकेट आली आहे. 2 चेंडूंची खेळी मात्र संपली गेली. येणारे 10 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज.
चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय या रुपेशची. फुलटॉस चेंडू या ठिकाणी मिड ऑनला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे भालचंद्र. चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती. 46 धावा धावफलकावरती पाहतोय. अद्यापर्यंत 5 गडी मात्र बाद झाले गेले ब्रदर्स 11 संघाचे. स्ट्राइक एंडला किरण गावंडा. पुन्हा त्या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न मात्र झाला देखील नाहीये. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. या षटकातले 4 चेंडूंची खेळी मात्र संपली गेली आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. समीकरण पूर्णपणे चेंज झालं गेलंय. 8 चेंडू 11 धाव्यांची गरज. ज्यावेळी सामना होता 12 चेंडू 12 धाव्यांची गरज, परंतु समीकरण चेंज झालं गेलंय. वाईट 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 बॉल आलाय. पंचांचं चांगलं डिसिजन आलं गेलंय. वाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव मिळाली गेली आहे. अजूनही 10 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय किरण गावंडा. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. ही झेल कॅरी केली जाईल का गणेश? झेल घेतली गेली आहे. रोमांचपणा आला गेला या सामन्याला. अतिशय अट्टातट्टीचा सामना होताना आपण पाहतोय. किरण सारख्या फलंदाजाची विकेट मात्र गमावली गेली आहे. सामना होता कुठे, येऊन ठेपलाय कुठे? नौका फलंदाज रवाना केला जातोय. हेमंत मॅन फ्रॉम आनंदवाडीचा हा खेळाडू. या खेळाडूवरती पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण सामना आपण पाहतोय 1 करो या मोरोचा सामना. आणि कशा प्रकारे सामन्याला या ठिकाणी मात्र अतिशय रोमांचपणा आला गेलाय. कारण आपण पाहतोय येणारे 7 चेंडू आणि 10 धाव्यांची अजूनही गरज असेल विजयासाठी ब्रदर्स 11 संघाला. पूर्णपणे सामना या ठिकाणी फिरवला गेलाय गोलंदाज रुपेशने. विलास भोईर आणि अशोक दादा मेसकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं गेलंय. त्यांना विनंती असेल आपण स्टेज वरती येऊन बसून घ्यायचा. या ठिकाणी चेंडू हवेत होता आणि झेल पकडली गेली आहे. काय सामना पाहतोय. अतिशय अट्टातट्टीचा सामना. करो या मोरोची लढत होती. बॅटची लिडिंग एज लागली गेली. हेमंत देखील बाद झाला गेलाय. चल जास्त वेळ खर्च करू नका. चला स्पीडअप घ्या. जास्त टाइमपास करू नका. नौका फलंदाज आकाश मॅन फ्रॉम शिलारवाडीचा हा फलंदाज या ठिकाणी रवाना केला गेलाय मैदानामध्ये. या आकाशला आणि अनिकेतला पूर्णपणे जबाबदारीने त्या ठिकाणी खेळी करून दाखवावी लागेल, कारण समोर आपण पाहतोय समीकरण आले गेले. येणारे 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. म्हणजे रुपेशने फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. समीकरण होतं 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. समीकरण येऊन टेपले गेले 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. गोलंदाज वापरला गेलाय. आणि विकेटचं पाहिलं तर 7 विकेट गेल्या आता ब्रदर्स 11 संघाच्या. म्हणजे अजून फक्त ऑलआउट साठी 2 विकेट या ठिकाणी घ्याव्या लागतील, कारण 10च गडी आहेत त्या टीम मध्ये. भालचंद्र गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. आणि फिल्डिंग टीम जर विजयी झाली तर संदेश दादा देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. फिल्डिंग टीम साठी म्हणजे रियान 11 संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. जर सामना विजयी करून दाखवला गेला तर 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. गोलंदाज भालचंद्र. या ठिकाणी पुन्हा लाजवाब चेंडू हाताळलाय भालचंद्रने. सामन्याला ट्विस्ट आली गेली आहे. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज.
कुठेतरी एक मोठ्या फटक्याची गरज असेल ब्रदर्स 11 संघाला. सामना होता कुठे, येऊन टेपलाय कुठे, काय चुरस निर्माण झाली गेली या सामन्यामध्ये. पुन्हा लाजवाब लाईन वापरली गेली या भालचंद्राने. सामन्याला पूर्णपणे कलाटणी निर्माण करून दिली गेली आहे. येणारे 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 12 चेंडू 12 धाव्यांची गरज असताना सामना आलाय कुठे, कुठे चुकी झाली गेली आहे. या ठिकाणी फटका आलाय, षटकार. काय लाजवाब फटका आलाय या अनिकेतच्या बॅट मधून. षटकार तर आला गेलाय. पूर्णपणे एक समीकरण चेंज झालं गेलं. 2 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. पुन्हा फटका सजवलाय, आलाय लांब लचक षटकार. सामना विन.